असा वाला पॅकेट आणशील जा किचन मध्ये आण हा हा असा वाला पॅकेट आण जा अजून कोण आहे तुला नाही करता येत ते नाही जमत तुला करायला हॅलो आत्ता वाजल्या संध्याकाळची 6 आणि मी करते आज पाणीपुरीचा बेत इच्छा झाली आज खायची म्हटलं चला बनवते घरीच आम्ही काल पापड केले होते ऑलरेडी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला जर प्रॉपर त्याची रेसिपी हवी असेल तर कालच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता मी रिसेंट आत्ता जस्ट पाऊस येऊन गेलेला आहे ॲटमॉस्फिअर काही व्यवस्थित नाही आहे सगळं ढगाळ वातावरण आहे अजून यायचंच आहे अजून कारण थोडंसं पाणीपुरीचं प्रिपेअर करून ठेवते आणि मग जायचं आहे इथं मनीष नगर म्हणजे मनीष नगरचा आपला जो टी पॉईंट आहे त्या ठिकाणी लागलेला आहे हँडलूमचा नाही म्हणता येणार एक जो व्हिडिओ माझा आठवत असेल मी अपलोड केलेला होता ॲनिमल्स होते असे आणि त्यांना आवाज दिलेला होता सो त्याच ठिकाणी वेगळी थीम क्रिएट केली आहे दुबईची थीम क्रिएट केलेली आहे तर सो इंस्टाग्रामवर बघितलं होतं मी तर छान वाटलं म्हटलं जाऊन व्हिजिट करू आणि यावेळेला पक्कीत काहीतरी खरेदी करणार चांगलं स्टफ दिसला तिथे चला कपडे घडी करून घेते कपडे पण होते बाकी आणि आज क्लिनिंग केली बऱ्यापैकी किचनची खूप दिवसापासून करायची आहे एक क्लिनिंग काढली आता उन्हाळ्याची कारण आत्ताच एवढी उष्णता होत आहे ना की प्रॉपर एकदम तिकडे मे वगैरेमध्ये नाही करता येणार त्याच्यामुळे मग इथून पूर्ण क्लिनिंग केली जेवढं पण आता याच्यामध्ये सगळं सामान काढून ठेवलेलं आहे आणि डब्बे घासायला टाकलेले आहेत त्याच्यानंतर इथे पण सामान जमवलं व्यवस्थित थोडंसं जागा चेंज केली सामानाची पोळ्यांचं वर ठेवलं इथे आणि इथे डबे लावून घेतले सगळे हे आता किती दिवस असे ॲजिटिव्ह राहणार याची काही गॅरंटी नाही कारण इथे सगळे डबे आम्ही खेळायला घेऊन जाते आणि बाकी इथे जेवढं पण काय आहे हे सगळे एक्स्ट्राचे जे टिफिन किंवा डबे वगैरे आहेत प्लास्टिकचे काही पण ठेवायला वगैरे यूज होतं ते ठेवलं तिथे या ठिकाणी माझी जनरली प्लेट्सच असतात आणि एक्स्ट्राचे कप्स आहेत आणि हा पोळपाट मी इथं ठेवून घेतला यावेळेला सगळं शिफ्ट केलं ओट्यावरचं घगरा या साईडला केला आणि ॲक्च्युली माठ इथं मांडलेला होता तर मे बी हे गॅसचं गरम हीट लागतं ना त्याच्यामुळे पाणी थंडच नव्हतं म्हणून तिकडे शिफ्ट केलं मग जाणं झालं कॅन्सल येईपर्यंत लेट झाला मग ते पाणीपुरीचं करा कारण आलू वगैरे काहीच नव्हते घरी म्हटलं जाऊ दे उद्या जाऊ उद्या कसं आरामात गेलं ना तर व्यवस्थित फिरता पण येतं बघता पण येतं नाहीतर मग घाईघाईत अजून यावं लागलं असतं
का तो आहे ना चम्मच चांगला नाही आपण देऊ आपण म्हणाल तर आई सोबत पाणी कॅमेरामध्ये बोल बेटा कॅमेरामध्ये हॅलो कर कॅमेरामध्ये हॅलो कर हॅलो कर हॅलो बाहेर आवाज येत आहे एक अन्वी अन्वी असा मला पॅकेट आणशील जा किचन मध्ये आहे हा असा मला पॅकेट आण जा अजून कोण आहे काय असं मला असं पॅकेट आण पाऊस येते का पाऊस येते का चेअर घेऊन चेअर घेऊन तिला माहित आहे ना भोंग्या तिकडे भोंग्या कसा दिसतो भोंग्या कसा करते भोंग्या करते घाबरतो जून मध्ये चांगलं वाटतं पाणी बघा ना खूपच काही रागाने आला नुसतं फक्त तिघच खाल्ल्या वाटते मी तीन घरी आल्यावर जेवण नाही केलं 20 झालं काय पाहिजे पाणी देतो ना मला थांब ना थोडा वेळ थांब ना अरे सरळ कर बॅग सरळ कर सरळ कर